हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. काल आपण वाक्यांचे प्रकार कसे असतात म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघितलं. आज आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कशा पद्धतीने सब टाइप्स असतात, त्याचे जे सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत, हे आयडेंटिफाय कसे करायचे हे एकदम बेसिकपासून आपण बघणार आहे. त्यामुळे आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लॉज हा टॉपिक म्हटलं की आम्हाला येत नाही, जमत नाही असं वाटतं. माझं एक ऑब्झर्वेशन आहे की महाराष्ट्रातल्या मुलांना इंग्लिशची एक विनाकारण भीती वाटते आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण इंग्लिश आपल्याला समजत नाही म्हणून मग शॉर्टकट्सच्या मागे लागणार, ट्रिक्सच्या मागे लागणार. पण त्यांनी तुम्हाला विषय समजून न घेता एक प्रेशर येतं आणि तो तुम्ही स्ट्रेसमध्ये आहे तेवढा सुद्धा कॉन्फिडन्स घालवून बसता. त्यामुळे असं करू नका. जितकं बेसिक तुम्हाला आत्ता शिकता येईल तेवढं शिकून घ्या, कारण परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्हाला याच गोष्टी आहेत ज्या तुमचा स्कोअर वाढवण्यामध्ये, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यामध्ये मदत करतात. त्यामुळे ही लेक्चर सीरीज तुम्ही सिरियसली फॉलो करा. शेवटपर्यंत लेक्चर्स बघत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SP बक्षी हे इतकं दर्जेदार पुस्तक आहे, त्याची भाषा थोडीशी क्लिष्ट असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित समजत नाही. तर ती गोष्ट तुम्हाला मराठीतून सुद्धा अवेलेबल करून देण्यासाठी मी हे सगळे प्रामाणिक प्रयत्न करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी तर अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने स्कोअर करू शकता. GSवर जशी तुमची कमांड असते, सेम तशीच कमांड तुम्ही इंग्लिशवर सुद्धा मिळवू शकता. घाबरण्याची अजिबात गरज नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण जिथे कुठे डिस्कशन करत असताना तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ते सगळे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करू शकता. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यात आपण काय सांगितलेलं की एक प्रिन्सिपल क्लॉज असतो, म्हणजे एक प्रधान वाक्य असतं आणि त्याला अनुसरून किंवा त्याच्यावरती अवलंबून असणारं आपण एक सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला असतो. ठीक आहे. यामध्ये आपल्याला दोन क्लॉजेस दिसतात, पण एक जे वाक्य असतं ते थोडंसं जास्त महत्त्वाचं असतं, म्हणून आपण त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो, कारण या दोघांना एकत्र केल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्णपणे निघत नाही. ॲज स्टेटेड अर्लियर, अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन क्लॉज. ठीक आहे. यामध्ये आपल्याला डेफिनेटली दोन क्लॉजेस असणार आहेत. अ प्रिन्सिपल क्लॉज विथ वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस फॉर्म्स अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. प्रिन्सिपल वाक्य एकच असेल, सबऑर्डिनेट क्लॉजेस जे असतात हे एकपेक्षा जास्त असू शकतात. देर आर 3 काइंड्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस. आता जे आपण सेंटेन्सेस बघितले त्याचे 3 टाईप्स असतात. त्यातला एक टाईप आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉजेस वापरलेले असतात. त्यांचे परत 3 प्रकार होतात. ते प्रकार कशावरून ठरलेले आहेत? सो दे आर जॉईंड बाय देअर रिस्पेक्टिव्ह सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आपण इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचा वापर करणार आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरलेले असतात आणि या ठिकाणी आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरत आहे. सुरुवातीला एक्झाम्पल्स बघूयात, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आय नो दॅट ही इज अ गुड बॉय. या वाक्यामध्ये आपण दॅट हे कंजंक्शन वापरलेलं आहे. मला माहिती आहे. मला काय माहिती आहे? की तो एक चांगला मुलगा आहे. म्हणजे आपण इथे हे जे प्रिन्सिपल क्लॉज आहे याचं एक्सप्लेनेशन इथे पुढे दिलेलं दिसतं. इथे माहिती असण्याची एक क्रिया झालेली आहे, पण काय माहिती आहे याबद्दल आपण सविस्तर विश्लेषण पुढच्या वाक्यात केलेलं आहे, त्यामुळे हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. आणि दॅट हे काय असणार आहे? सबऑर्डिनेट कंजंक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय नो द मॅन हू वॉज हिअर यस्टरडे. या वाक्याचा मराठीत अर्थ काय आहे? की मला एक माणूस माहिती आहे जो काल इथे आलेला. मला एक माणूस माहिती आहे. मग आपण कोणाबद्दल बोलत आहोत? हे सविस्तर विश्लेषण जे पुढे दिलेलं आहे ते असेल सबऑर्डिनेट क्लॉज. आणि आपण इथे कंजंक्शन कोणतं वापरलेलं आहे? हू. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेन यू डू धिस वर्क आय शाल गिव्ह यू मनी. या वाक्यातलं प्रधान वाक्य कोणतं आहे? की मी तुला पैसे देईन. पण कधी? जेव्हा तू ते काम करशील. ठीक आहे. त्यामुळे कधी पैसे मिळतील? जेव्हा तू काम करशील. हे जे आपलं सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे आपण व्हेन या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जोडलेलं आहे. These sentences represent 3 kinds of subordinate clauses. सबऑर्डिनेट क्लॉजेसचे किती टाइप्स असतात? 3. सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 3 टाइप्स असतात आणि त्यातला जो पहिला टाइप आहे तो आहे नाउन क्लॉज. हे कसं आहे ते बघूयात. एक आपण मगाशी सेंटेन्स बघितलेलं, आय नो दॅट ही इज अ गुड बॉय. या वाक्यामध्ये आय नो हे आपल्यासाठी प्रिन्सिपल क्लॉज आहे. मला काहीतरी माहिती आहे, त्यामुळे माहिती असण्याची क्रिया अधिक महत्त्वाची आहे, म्हणून हे काय असेल? प्रिन्सिपल क्लॉज.
मग मला काय माहिती आहे ह्याचं विश्लेषण आपण कशात दिलं होतं किंवा जे आपण एक्सप्लेनेशन म्हणतो ते कुठे दिलेलं असं दॅट ही इज अ गुड बॉय या वाक्यामध्ये. त्यामुळे हा जो सबऑर्डिनेट क्लॉज होता तो आपल्यासाठी नाउन क्लॉज आहे. ठीक आहे. नाउन क्लॉज एक्सप्लेन्स वर्ब, नाउन अँड प्रोनाउन ऑफ द मेन ऑर सम अदर क्लॉज. आता जे काही आपण एक्सप्लेनेशन दिलेलं असणार आहे ते आपल्याला नाउन क्लॉजमध्ये दिसतं. नाउन क्लॉजमध्ये कशा कशाचं एक्सप्लेनेशन असू शकतं, व्हर्बचं असू शकतं, नाउनचं सुद्धा एक्सप्लेनेशन असू शकतं किंवा मग एखाद्या प्रोनाउनबद्दल सुद्धा सविस्तर माहिती पुढे सांगितलेली असते. त्यामुळे ते असणार आहे आपल्यासाठी नाउन क्लॉज. हा आहे एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्याचं नाव आहे नाउन क्लॉज. आपण हे सेम एक्झाम्पल एक्सप्लेन करूयात. इथे आपण काय म्हणत आहे की आय नो. नो हे जे व्हर्ब आहे, मला माहिती आहे. काय माहिती आहे ह्याचं एक्सप्लेनेशन कशात मिळालं आपल्याला? दॅट पासून जे पुढे वाक्य आहे त्या पूर्ण वाक्यात. म्हणून दॅटच्या पुढचं जे काही सेंटेन्स असेल ते आपल्यासाठी नाउन क्लॉज असेल. आता आपण दुसरा टाईप बघूयात. सबऑर्डिनेट क्लॉजचाच हा टाईप आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल तर नाउनबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. बरोबर? नाउनबद्दल अधिक माहिती आपल्याला ज्यामध्ये कळते त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह. आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूयात. मी समजा म्हटलं फ्लॉवर, तर हे एक आहे नाउन. आणि जर मी म्हटलं रेड फ्लॉवर, तर या ठिकाणी रेड हा शब्द मी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलाय कारण मी या फ्लॉवर शब्दाबद्दल, या नाउनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रेड या शब्दातून दिली. ठीक आहे. सो तुम्हाला ॲडजेक्टिव्ह जर कोणाला माहिती नसेल नक्की काय असतात तर त्यांच्यासाठी हे एकदम बेसिक मी सांगितलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय हे तुम्हाला समजलं तर त्याचा क्लॉज कसा आहे हे समजणं सोपं पडेल. आपण आणखीन एक मगाशी एक्झाम्पल बघितलेलं. आय नो द मॅन हू वॉज हिअर यस्टरडे. मला तो माणूस माहिती आहे जो काल इथे आला होता. या वाक्यामध्ये आय नो द मॅन प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि जो काल इथे येऊन गेला. आपण जर फक्त एवढंच म्हटलं की जो काल इथे येऊन गेला तर आपल्याला त्याचा काहीच रेफरन्स लागत नाही. आपल्याला हे सांगावं लागेल की जो काल इथे येऊन गेला तो मला माहिती आहे. मेन कर्त्याकडून ॲक्शन काय होत आहे? माहिती असण्याची. ठीक आहे. त्यामुळे फायनाईट वर्ब आपलं नो हेच असणार आहे. मला माहिती आहे. मला काय माहिती आहे? मला एका माणसाबद्दल माहिती आहे. पण तो कोण होता त्याबद्दल आपल्याला कशात जास्त माहिती मिळते? हू कंजंक्शन नंतर आपण जे सेंटेन्स बनवलं आहे त्यामध्ये. मग हे काय आहे आपल्यासाठी? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज क्वालिफाईज अँड अँटीसिडंट ॲज द केस मे बी. अँटीसिडंटचा अर्थ काय असतो? तर त्या नाउन किंवा प्रोनाउनबद्दल जो अधिक माहिती देतो. म्हणजे आता समजा मी म्हटलं अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन प्रेसिडेंट ऑफ USA. तर या वाक्यामध्ये अब्राहम लिंकनबद्दल मी अधिक माहिती कशात सांगितली? तर प्रेसिडेंट ऑफ USA मध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे काय आहे? अँटीसिडंट. मग आता हे जे वाक्य आहे आपलं आय नो द मॅन, यामध्ये आपण नाउन वापरलेलं आहे मॅन. तर मला तो माणूस माहिती आहे आणि त्या माणसाबद्दल आपण अधिक माहिती कशात सांगितली? जो काल येऊन गेला होता या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये. त्यामुळे मला तो माणूस माहिती आहे जो काल इथे येऊन गेला. अशा पद्धतीने आपण हे अँटीसिडंट म्हणून सुद्धा वापरतो आणि त्यालाच आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणत असतो. आणि आपला तिसरा शेवटचा टाईप आहे सबऑर्डिनेट क्लॉजेसमधला तो ॲडव्हर्ब क्लॉजेसचा. मग अशी आपण जे वाक्य बघितलेलं आय शॅल गिव्ह यू मनी व्हेन यू डू धिस वर्क. या वाक्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज कोणता होता? मी तुला पैसे देईन या वाक्यातला. म्हणजे प्रधान वाक्य काय होतं? मेन ॲक्शन कशात होणार होती? पैसे देण्याची. पण ती ॲक्शन कधी होणार याबद्दल आणखीन डिटेल आपण सांगत आहोत. आणखीन थोडंसं जास्त एक्सप्लेन करून सांगत आहोत. त्यावेळेस हे सबऑर्डिनेट क्लॉज आपण वापरलेलं होतं. या ठिकाणी व्हेन आपण ॲडव्हर्ब म्हणून वापरत आहे. त्यामुळे हे असेल ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब्सबद्दल तुम्हाला एकदम थोडक्यात बेसिक माहिती सांगते. आत्तापर्यंत 90% मुलांना हेच माहिती असतं की व्हर्बला क्वालिफाय करणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. पण जे ॲडव्हर्ब आहे हे एखाद्या व्हर्बला सुद्धा क्वालिफाय करतं, एखाद्या ॲडजेक्टिव्हला सुद्धा क्वालिफाय करतं किंवा मग एखाद्या ॲडव्हर्बला सुद्धा क्वालिफाय करू शकतं. ॲडव्हर्ब्सबद्दल आपल्या डेली एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये मी सेपरेट जे काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते एकदा तुम्ही बघा. म्हणजे तुमचं जर ॲडव्हर्ब म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, अशा बेसिक गोष्टींमध्ये जर कन्फ्युजन असेल तर त्या बेसिक गोष्टीसुद्धा आत्ताच पक्क्या करून घ्या. Adverb clause is required to modify a verb, adverb or adjective in the main or some other clause. मेन क्लॉजमध्ये किंवा
जर 2-3 वाक्य एकत्र असतील तर त्या वेगळ्या एखाद्या वाक्यामध्ये एक्सप्लेनेशन देत असताना जर आपल्याला व्हर्बबद्दल अधिक माहिती मिळत असेल, ॲडव्हर्बबद्दल अधिक माहिती मिळत असेल किंवा एखाद्या ॲडजेक्टिव्हबद्दल मिळत असेल तर तो असेल ॲडव्हर्ब क्लॉज. समजण्यासाठी हे एक्झाम्पल आपण रिपीट करूयात. इथे आपण काय म्हणतोय, आय शाल गिव्ह यू मनी. मेन वाक्य आहे आणि ते आपण कधी देणार आहे याबद्दल, म्हणजे इथे हे व्हर्ब जे आहे याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, व्हेन यू डू धिस वर्क. म्हणून हे आपल्यासाठी व्हर्बला क्वालिफाय करणारं ॲडव्हर्ब क्लॉज आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बनवत असताना जे सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस बनवलेले आहेत त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज कसे आयडेंटिफाय करायचे हे आपण बघितलं. आता उद्यापासून आपले जे लेक्चर्स असतील त्यामध्ये प्रॉपर क्लॉजेसला सुरुवात करूयात. नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज याबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. सगळ्या रिव्ह्यू एक्झरसाइजसुद्धा या पुस्तकातल्या आपण सोडवून बघणार आहे. त्यामुळे जो तुम्ही अभ्यास करत आहात तो तुम्हाला लगेचच क्रॉस चेक करता येईल आणि जर तुम्ही असं केलं तर तुमची चांगली प्रॅक्टिससुद्धा होईल. त्यामुळे ही लेक्चर सिरीज व्यवस्थित फॉलो करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.